Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या राजकीय अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता त्यांना निवडणूक आयोगाने एक पत्र पाठवलेलं आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पक्षाच्या घटनेत जो बदल करण्यात आला त्याबद्दलची विचारणा करण्यात आली आहे. आणि सोबतच त्या पत्रामध्ये निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवार यांना सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी ही वैध आहे का अशा प्रकारचा सवाल सुद्धा केला आहे. आणि तो सवाल अशा वेळेला उपस्थित करण्यात आलेला आहे ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सच्चिदानंद सिंह यांनी एक पत्र पाठवलेलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी घटनात्मक बदल त्याच्यामध्ये करण्यात आले ते अवैध असल्याचा आरोप केलेला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवार यांना पाठवलेल्या पत्रामध्ये नेमकं काय आहे, कुठले सवाल विचारण्यात आलेले आहे, कुठली माहिती प्रस्ताव याची माहिती निवडणूक आयोगाला हवी आहे आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या या पत्राला कशा पद्धतीने रिॲक्ट केलेला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी 27 जुलैला सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाने पत्र पाठवलेलं आहे आणि जवळपास एक आठवड्याच्या नंतर या पत्राची माहिती आता ही माध्यमांमध्ये समोर आलेली आहे. आता इलेक्शन कमिशनने जे पत्र सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नात्याने जे पाठवलेलं आहे त्या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 फेब्रुवारीला झालेल्या अधिवेशनात पक्षाच्या घटनेतील कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीने बदल केला, मात्र या संदर्भातली कागदपत्र आयोगाला देण्यात आलेले नाही. म्हणजे आयोगाचं काय म्हणणं आहे, पहिल्या मुद्द्यामध्ये 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन पार पडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीने बदल केला, पण त्याची माहिती ही निवडणूक आयोगाला म्हणजेच निवडणूक आयोग म्हणतंय की आम्हाला मिळालेली नाही किंवा कुठलेही कागदपत्र ही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा निवडणूक आयोगाचा त्या पत्रामध्ये काय आहे, अधिवेशनात पक्षाने कोणकोणते घटनात्मक बदल केले या संदर्भातले प्रस्ताव आम्हाला मिळालेले नाहीत, ते पाठवावे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षाच्या घटनेमध्ये जे काय बदल केले, ज्या रिस्ट्रक्चर आपण ज्याला म्हणूयात सुनेत्रा पवार यांनी केलेले होते, या संदर्भातली सगळी प्रक्रियेची माहिती किंवा यातले प्रस्ताव सुद्धा आम्हाला मिळालेले नाहीत, ते आम्हाला लवकरात लवकर पाठवण्यात यावे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा निवडणूक आयोगाचा काय आहे, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग म्हणतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेतील बदलांची माहिती, त्याची प्रक्रिया आणि त्या संदर्भातले कागदपत्र सुद्धा आम्हाला देण्यात यावे. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्याची चर्चा सातत्याने होते आहे की पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी ही वैध आहे का अशा प्रकारचा सवाल सुद्धा निवडणूक आयोगाने त्या पत्रामध्ये केलेला आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अधिवेशन झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात आले, सोबतच जय पवार आणि पार्थ पवार यांना सुद्धा कार्यकारिणीवरती घेण्यात आलेलं होतं. या सगळ्या प्रकरणांची माहितीच निवडणूक आयोग म्हणते की आम्हाला नाही आहे आणि म्हणून तुमची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का अशा प्रकारचा सवाल आता निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला माहिती असेल राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या रिस्ट्रक्चर नंतर पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याची चर्चा झाली. त्याच्यानंतर सच्चिदानंद सिंह यांनी एक प्रकारचा आरोप केला आणि ही कार्यकारिणीच अवैध असल्याचा एक प्रकारे त्यांनी आरोप केलेला होता. या सगळ्या राजकीय घडामोडीनंतर आता निवडणूक आयोगाने जे पत्र पाठवलेलं आहे त्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होत आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडलेलं होतं, तर ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झालं 26 फेब्रुवारीला, त्यावेळेला म्हणजे अजित पवार राज्याचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबद्दलची चर्चा होती. आणि ज्या वेळेला त्यांच्या निधनानंतर लगेचच सुनेत्रा पवार ज्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या, बारामतीतून ते आमदार म्हणून सुद्धा निवडून आल्या, म्हणून त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल हे जवळपास निश्चित होतं. पण पक्षाने 26 तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीची एक बैठक बोलवली, म्हणजे ते अधिवेशन बोलवलं आणि त्या अधिवेशनामध्ये सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा निवड करण्यात आलेली होती. त्याची घोषणा सुद्धा त्या अधिवेशनामध्ये झाली आणि राष्ट्रीय कार्यकारिणीतले जे सदस्य असतील किंवा अन्य महत्त्वाचे पद असतील त्या पदामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला होता. आणि प्रामुख्याने सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्या समोर त्यांच्या पदांचा उल्लेख नव्हता, म्हणून सुद्धा अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप किंवा राजकीय चर्चा त्यावेळेला सुरू झालेल्या होत्या. त्यावेळेला सुनेत्रा पवार यांनी सुद्धा एक्सवरती पोस्ट केलेली होती की तो काय ते तांत्रिक चूक आहे आणि त्याच्यामध्ये बदल करण्यात येईल, पण तो बदल अद्याप झालेला आहे का याच्याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आहे. पण निवडणूक आयोगाने जे पत्र सुनेत्रा पवार यांना पाठवलेलं आहे त्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा त्यांची भूमिका आता स्पष्ट करायला सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे. ते काय म्हणतात,
वेगवेगळ्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक आयोगासोबत पत्रव्यवहार सुरू असतो. हा नियमित पत्रव्यवहाराचा एक भाग आहे. ही प्रक्रिया केवळ रुटीन प्रशासकीय विषय अशा प्रकारची प्रतिक्रिया हे उमेश पाटील देत आहेत. अर्थात त्यांचं जे म्हणणं आहे की नियमित पत्रव्यवहाराचा हा भाग आहे, म्हणजे ज्या पद्धतीने सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलेलं होतं की आणि त्याच्यानंतर सुद्धा निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला काही पत्र पाठवण्यात आली. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हा रुटीन सगळा भाग आहे आणि याच्यामध्ये काही वेगळेपण नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने एक प्रकारे हा विषय लाईटली घेण्याचा प्रयत्न केला, पण ज्या पद्धतीने पत्र आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आले, त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक आयोगाला सगळ्या प्रकरणाबद्दल उत्तर देईल किंवा त्यांचं म्हणणं सादर करेल निवडणूक आयोगाला, किंवा जी माहिती निवडणूक आयोग मागवत आहे ती कशा पद्धतीने सादर करेल सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.